राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ASMAI फेस्ट 2026च्या समारोप प्रसंगी सर्व ASM कॅम्पसवर एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण आयोजित करून ASMने जागतिक विक्रम प्रस्थापित केल्याची घोषणा करण्यात आली. अनेक ठिकाणी एकाच वेळी राबविण्यात आलेल्या सर्वात मोठ्या मल्टी कॅम्पस AI स्किल कार्यशाळा या श्रेणीत ASMला वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियाकडून अधिकृत जागतिक विक्रम प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ASMAI फेस्ट 2026च्या भव्य समारोप सोहळ्यात हा विक्रम जाहीर करण्यात आला. या प्रसंगी ASMचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, विश्वस्त, संचालक, प्राचार्य, प्राध्यापक वर्ग तसेच ASM समूहातील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नमस्कार, मी डॉ. संदीप पाचपांडे, चेअरमन ASM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स. औद्योगिक शिक्षण मंडळ ही पिंपरी चिंचवडमधली पहिली व्यवस्थापन संस्था 1983 मध्ये सुरू झालेली संस्था आहे आणि आज हे जे एक छोटीशी संस्था सुरू झाली होती त्याचं रूपांतर 5 कॅम्पसेसमध्ये झालेलं आहे. 9,000च्या वर मुलं शिकत आहेत. KG पासून PhD पर्यंत आपण एज्युकेशन देत आहोत. एक उपक्रम आम्ही इथं घेतला होता आणि तो म्हणजे AIच्या निमित्ताने. आपल्या प्राईम मिनिस्टर आदरणीय नरेंद्र मोदीजींनी AI इम्पॅक्ट समिट लॉन्च केली होती दिल्लीमध्ये आणि त्याला अनुसंगून आम्हाला काही इव्हेंट्स करायला सांगितले होते. तर भरपूर संस्थांनी एक दिवसाचे इव्हेंट केले, काही एका स्पीकरला बोलवलं आणि त्याच्यातच संपवलं. पण ASMमध्ये आम्ही वेगळा विचार केला. विचार असा होता की AI हे नुसतं एक इव्हेंट नसून हे ॲक्च्युअल कसं इम्प्लिमेंट करण्यात यावं आणि प्रत्येक आमच्या संस्थेच्या DNA त्याला कसं टाकता येईल याचा आमचा प्रयत्न होता. आणि हे करण्यासाठी एक इव्हेंट करून होत नाही. म्हणून आम्ही काय केलं की एक रूपरेषा तयार केली आणि प्रत्येक संस्थेच्या हेडला एक टास्क फोर्स बनवायला सांगितली आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही या ॲक्टिव्हिटीज करायच्या आणि याच्या माध्यमातून 6,000च्या वरती मुलं, आमचे शिक्षक वर्ग आणि त्याच्याबरोबरच स्टुडंट्स आणि नॉन टीचिंग स्टाफलाही आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं की प्रत्येक आमचा रिसेप्शनिस्ट असो, अकाउंटंट असो, ड्रायव्हर असो, त्यांनाही AI शिकवण्यात आलं. नुसतं आम्ही शिकवलं नाही तर टूल्स हँड्स ऑन एकाच वेळेला 15 संस्थांमध्ये शिकवण्यात आले. 150च्या वरती वर्कशॉप झाले. 120च्या वरती आम्ही AI एक्सपर्ट्सला कॅम्पसमध्ये बोलवलं होतं आणि नुसतं हे ट्रेनिंग नाही संपवलं. ट्रेनिंग नंतर आम्ही भरपूर सारे कॉम्पिटिशन्स केले, क्विज कॉम्पिटिशन्स केल्या, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन्स केले. प्रत्येक फॅकल्टी मेंबरनी रिसर्च पेपर लिहिलेले आहेत आणि मी AI कसं शिकवण्यामध्ये वापरणार त्याच्यावरती प्रत्येकाने एक 10-10 मिनिटाचं प्रेझेंटेशन केलं. आयडिया अशी होती की मुलांनी जे शिकलंय, फॅकल्टीनी जे शिकलंय AIचं ते इम्प्लिमेंट करून दाखवावं. तर असा हा फार वेगळा उपक्रम होता ज्याच्यानी सगळ्यांमध्ये AIच्या वरची भीती गेलेली आहे. तो माइंडसेट चेंज झालेला आहे आणि माझं आधीपासूनच मत आहे की AI हे काही जॉब्स घेणार असं बाऊ करायची गरज नाही आहे. त्याच्यापेक्षा AIला आपण आपल्या फॅकल्टीसाठी एक को असिस्टंट, को पायलट कसं तयार करता येईल याच्यावरती आपला फोकस होता. सेम वे स्टुडंट्सनी AI वापरून कसं प्रोडक्टिव्ह होईल, कसं मुलांना जास्त वेळ मिळेल फोकस करायला शिक्षणावरती आणि मार्क कसे जास्त मिळवता येतील याच्यावरती आमचा सगळा हा फोकस होता. तर अशा प्रकारे हा एक फार वेगळा युनिक उपक्रम ASMमध्ये आम्ही केला. आजपर्यंत 40 वर्षामध्ये अशी ॲक्टिव्हिटी आम्ही कधी केली नव्हती जी ग्रासरूट लेवलला आणि एकत्र एका ठिकाणी इतक्या मोठ्या लेवलला झाली. तर हा जो अवॉर्ड आहे हा आय डेडिकेट इट टू ऑल आर स्टाफ, स्टुडंट्स अँड आर टास्क फोर्स मेंबर्स. इट्स अ कलेक्टिव्ह टीमवर्क आणि टीमवर्कमधूनच हे सगळं आम्ही साध्य करू शकलो.